दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झणझणीत असा आपण इथे नाश्त्याचा बेत बनवतोय. इथे मी 3 कांदे, 3 टोमॅटो, आलं लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या 2-3, खोबरं थोडंसं घेतलेलं आहे. कोथिंबीरच्या पाठीमागचे देठ मात्र यामध्ये आपल्याला भरपूर घ्यायचं आहे. धने, जिरे, बडीशेप, बेडगी, मिरची मी इथे घेतलेले. मसाला आपला हा मिसळसाठी बनवतोय, त्यामुळे आपण हा मसाला इथे बाकीचं कोणतंच खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही. फक्त धने, जिरे आणि बडीशेप घालायचे. खोबरं, धने, जिरे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ओला जो मसाला आहे तो सगळा अख्खा संगीन आपल्याला एकत्र घालायचा आहे. कांदा इथे आपल्याला परतायचा नाही आहे, तर शिजवून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून घेतला की बारीक गार झाला की बारीक ग्रेव्हीसारखा आपल्याला इथे वाटून घ्यायचा. आता हा मसाला तुम्ही बघू शकता वाटून घेतलेला आहे. इथे मटकी घेतलेले, जवळजवळ अर्धा किलो मटकी घेतलेले. 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये मोठ्या 2 पळ्या तेल घालायचं. जिरी मोहरी घालून कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घ्यायचा. मसाले तुमच्याकडे जे ऑलमोस्ट आहे ते सगळे तुम्ही ते घालू शकता. मिसळ मसाला यामध्ये आवर्जून घाला. त्यानंतर यामध्ये मटकी धुवून घ्या मटकी आणि ती घाला. व्यवस्थित मीठ घाला आणि 10 मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला वाफेवरती मसाला चांगला शिजवून घ्या. छान तेल सुटलं की मग यामध्ये पाणी घाला. झणझणीत असा कट आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घाला आणि 10 मिनिटं उकळता ठेवा. बघू शकताय तरी भात झणझणीत मस्त असा जसा मिसळ सेंटरला भेटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या इथे मिसळ कट बनवून तयार झालेला आहे. छान फरसाण वगैरे घालून तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता.